विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमातील पद्य क्रमांक 9 याचं शीर्षक आहे समुद्र कोंडून पडला. कवी आहेत वसंत आबाजी डहाके. त्यांचा जन्म आहे 1942 आणि शुभवर्तमान या काव्यसंग्रहाची कविता आहे. शीर्षकावरून आता आपण सुरुवातीला कवीचा परिचय, त्यांचं जे साहित्य आहे त्याचा अभ्यास करणार आहोत आणि त्याच्यानंतर काव्य पाठ परिचय नेमकं काय आहे की ह्या कवितेतून आपल्याला काय अभ्यासायचं आहे हे पाहणार आहोत. तर कवितेचं जे शीर्षक आहे तर तिथे कुठेतरी कोंडून पडणे म्हणजे एखाद्या संभ्रमावस्थेत किंवा गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असणे असं आपण त्याला म्हणतो की तिथून बाहेर पडण्याचे निघण्याचे साधनं आपण ज्याला म्हणतो तर ती अशी आपल्याला कुठे लवकर लक्षात येणार नाही किंवा एक संकुचित प्रकारचं जीवन आपण ज्याला म्हणतो जे आज वास्तव आहे. भारतामधलं जर आपण मुंबईचं उदाहरण घेतलं तर मुंबई हे शहर जी आपल्या भारताची आर्थिक राजधानी आहे. देशाची जरी उपराजधानी असली तरी आर्थिक राजधानी म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं, कारण अनेक स्थित्यंतर अनेक गोष्टी तिथे घडत गेल्या आणि त्याच्यामुळे आपण आज त्याचं स्वरूप जे पाहतो आहे की तिचा विस्तार आज झाला की मुंबईची नगरं उपनगरं ही होत चाललेली आहे. पण त्याचं जे वैशिष्ट्य आहे सगळ्यात महत्त्वाचं निसर्गाचा एक जो भाग आहे. मुंबई हा खाडीचा प्रदेश आहे आणि खाडी म्हटल्यानंतर त्याला लागून समुद्र आला म्हणजे समुद्राचा उपभाग म्हणजे खाडी. आणि आजची जर परिस्थिती आपण पाहिलं तर खाडी नष्ट होऊन, कारण एक जीवसृष्टी त्याच्यावर अवलंबून असते आणि माणसाने स्वतःच्या प्रगतीच्या नावाखाली, आधुनिकीकरणाच्या नावाखाली किंवा बदलाच्या नावाखाली त्या सगळ्या निसर्गाच्या गोष्टींमध्ये हस्तांतर केलेलं आहे आणि त्याचे अनेक परिणाम आज आपण प्रदूषणासह जागतिक तापमान वाढ असेल किंवा ओझोनचं थराला पडणारं छिद्र असेल तर असे अनेक परिणाम आपण भोगतोय आणि त्याच्यामुळे आपल्या देशाचा जरी विचार केला तर पूर्ण ऋतुमान चक्र आपल्याला बदललेलंही पाहायला मिळते. पण इथे कवीने अशी कल्पना केलेली आहे की समुद्राला त्या शहराबद्दल, तिथल्या माणसांबद्दल काय वाटतंय, काय वाटत असेल त्याच्यावर तर एक चुकीचा परिणाम झालेलाच आहे. कारण समुद्राकडे जरी तो निसर्गाचा भाग असला तरी शहराचं ज्यावेळेस त्या ठिकाणी त्याचं वास्तविकरण किंवा शहरीकरण हे वाढत चाललेलं आहे तर ह्या सगळ्यामध्ये आता मानव आणि ह्या मानव ज्या ज्या ठिकाणी एकत्र येईल त्याची जी गर्दी आहे आणि त्याच्यामुळे होणारे अनेक घटक असेल, अनेक प्रश्न असेल, अनेक समस्या असेल आणि त्यातल्या त्या सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे त्याला आपण सांडपाणी म्हणतो. तर ह्या सगळ्याचा निचरा कुठे करणार तर हे सगळं समुद्रामध्ये बेविलातपणे आपण सोडून दिलेलं आहे आणि त्याचाच अतिशय चुकीचा परिणाम पर्यावरणावर किंवा प्लास्टिक ज्या पद्धतीने आपण वापरतोय तर ह्या सगळ्याचा परिणाम आपल्याला दरवर्षी पावसाळ्यामध्ये मुंबई झालेली पाहायला मिळते. तर ह्याचा हे सगळं जे परिणाम आहे तर ह्याचं नक्की पुढे भविष्य काय असणार आहे हा एक विचार इथे कवीने मांडलेला आहे. त्याआधी आपण कवीचा परिचय करून घेऊया, त्यानंतर या कवितेतून आपल्याला नेमकं काय पाहायचं काय अभ्यासायचं ते आपण पाहणार. तर सुप्रसिद्ध कवी, कादंबरीकार, समीक्षक, संपादक व चित्रकार. वाङ्मयीन कारकीर्द काव्यलेखनापासून सुरू योगपृष्ठ, शुभवर्तमान, शुनशेट, चित्रलिपी हे त्यांचे कविता संग्रह आहेत. अधोलोक, प्रतिबंध आणि मर्ग या कादंबऱ्या, यात्रा, अंतयात्रा हे त्याबद्दल चिंतनात्मक ललित लेखन असे साहित्य प्रकाशित केलेलं आहे. भोवतीच्या समाजव्यवस्थेने मानवी जगण्याला ज्या पातळीवर आणून सोडले आहे त्याबद्दल कवी अस्वस्थ आहे. या युगातील मानवी दुःखी एकाकीपणा, जीवनातील अस्थिरता, दहशत, सर्वव्यापी भय आणि पराधीन आहे जगी मानवाचा असं जे म्हटलं जातं त्या पद्धतीनं. तर या सगळ्याचं चित्रण समृद्ध आणि समर्पक प्रतिमांचा वापर असलेल्या भाषेत त्यांनी केलेलं आहे. त्यांची भाषा आशयाचे अंतस्तर उलगडून दाखवणारी आहे. निसर्गातील प्रतिमांचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करणारी आहे. शालेय मराठी शब्दकोश, संक्षिप्त मराठी वाङ्मय कोश आणि वाङ्मयीन संज्ञा संकल्पना कोश यांचे संपादनही केले आहे. त्यांचा चित्रलिपी हा काव्यसंग्रह साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित झालेला आहे. तसेच जनस्थान पुरस्कार आणि उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा महाराष्ट्र राज्य पुरस्कार आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेला आहे.
म्हणजे एकंदरच त्यांचं काव्यसंग्रह आणि लेखन जर आपण पाहिलं, ललित लेखन आणि त्याच्यानंतर भाषेचा जो मुख्य घटक आहे म्हणजे कोश, शब्दकोश, म्हणजे त्याचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, वाङ्मयीन कोश असेल, संज्ञाकोश आहे, संक्षिप्त मराठी कोश आणि शालेय मराठी शब्दकोश असं सुद्धा स्वतंत्र. तर ह्या सगळ्याचं त्यांनी संपादन केलेलं आहे. एकंदरच भाषेचा परिपूर्ण अभ्यास आपण ज्याला म्हणूया, तर तो त्यांचं योगदान आहे त्याच्यावरून आपल्या लक्षात येते. तर समुद्र म्हणजे अथांग पाणी आणि पाणी म्हणजे जीवन. समुद्र म्हणजे अथांग पाणी आणि पाणी म्हणजे जीवन. या दृष्टीने या कवितेतील समुद्र हा जीवनाचे प्रतीक आहे. आपण काव्याचे जे गुण आहेत त्याच्यामध्ये म्हणजे काव्य हे सृजनशील ज्यावेळेस असतं तर त्यावेळेस त्याच्यामध्ये प्रतीक, प्रतिमा हे वापरलं जातं. मग नेमकं प्रतीक कोणती वापरली जातात, प्रतिमा कोणत्या वापरल्या जातात? तर आयुष्य म्हणजे काय? तर आयुष्य म्हणजे जर पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. म्हणजे जरी ते समुद्राचं पाणी खारं आहे, पण आज आपल्याला जो ढगातून पाऊस आपल्यापर्यंत पोहोचतो तर त्याची निर्मिती करण्यासाठी समुद्राचं पाणी किंवा त्याच्यावर असणारं जे जलचर जे सगळे ते त्यांचं एक विश्व आहे तर ते अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे मी बराच वेळा सांगत असते, ज्या वेळेस पर्यावरणात संबंधित प्रश्न निर्माण होतात तर एक वेळेस मानव ह्या सृष्टीमध्ये नसला तरी चालेल, कारण मानवाची उत्क्रांती फार उशिरा झालेली आहे. पण इतर सजीव सृष्टी हा एक महत्त्वाचा भाग आहे असं जर आपण त्याचा चिकित्सकपणे अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल. तर समुद्र म्हणजे अथांग पाणी, पाणी म्हणजे जीवन. या दृष्टीने या कवितेतील समुद्र हे जीवनाचे प्रतीक आहे. समुद्रासारखे अथांग जीवन जेव्हा शहराच्या, महानगरांच्या मर्यादामध्ये कोंडून पडते तेव्हा येणारी अस्वस्थता कवीने या कवितेतून व्यक्त केलेली आहे. माणूस हा थोडा स्वच्छंदी राहणारा माणूस आहे. त्याचं जीवन त्याला असावं, तो अनेक मर्यादा किंवा उल्लंघनाचा प्रयत्न करत असतो. अमर्याद जीवन त्याला जगावं वाटत असतं. म्हणजे थोडंसं त्याच्यामध्ये मोठेपणा आपण त्याला म्हणूया, त्याचा विस्तार हा जास्त आहे. एकच कृती आपल्याला सारखी करायला सुद्धा म्हणजे त्याला नेहमी बदल हा अपेक्षित असतो. तर समुद्रासारखे अथांग जीवन जेव्हा शहराच्या, महानगराच्या मर्यादांमध्ये कोंडून पडते तेव्हा येणारी अस्वस्थता कवीने हे व्यक्त केली आहे. बागडायला अंगण नसणाऱ्या उत्तुंग इमारतीमध्ये बालपण आक्रसून गेले आहे. तसेच वाहनांसोबत रस्त्यांवर अथवा रेल्वे स्टेशनवरच्या एवढ्याशा बाकावर झोपेसाठी बालकांना आश्रय घ्यावा लागत आहे. हे पाहून समुद्र अस्वस्थ होतो. मोठ्यांच्या कार्यव्यस्त जगात पकाल होत जाणारे बाल्य कवीला अधिकच व्यथित करते. जिथे मानवाचं जे बालपण आहे ते कसं कुऱ्हाड्यासारखं होत चाललेलं आहे असं आपण म्हणजे बऱ्याच वेळा एक अलंकारांमध्ये उदाहरणं सुद्धा दिली जातात की मुंबईचे घरं जणू काही कबुतरांचे खुराडे असं म्हटलं जातं. म्हणजे प्रत्येक दृष्टिकोनातून जर तुम्ही विचार केला तर शहर जरी मोठं असलं, त्याला निसर्गाची साथ जरी मोठी असली तरी या सगळ्यावर माणसाने अतिक्रमण करू. कारण आज आपण समुद्राला सुद्धा म्हणजे खाडीचं मी मगाशी म्हटली, खाडीवर मोठे टोले डंग, इमारती किंवा औद्योगिकरण वगैरे हे सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. पण समुद्राचा तो उपभाग असल्यामुळे जसं आपला नदीचा उपभाग ओढा, नाले, झऱ्या अशा पद्धतीनं असतं की ते थोडं पाणी एकत्रित त्या ओढ्यामध्ये येत आणि ओढ्यातून नदीमध्ये आणि नदीमधून मग समुद्र. तसं समुद्राचा उपभाग आहे. ज्यावेळेस समुद्राला भरती येत असते तर त्याच्यामध्ये न बसणारं जे पाणी आहे तर ते त्या खाड्यांमध्ये त्यावेळेस पसरलं जाते. खाडी हा दलदलीचा प्रदेश असतो. तिथे तुम्हाला जी वेगवेगळ्या प्रकारची जलसृष्टी आहे ती तुम्हाला तिथं पाहायला मिळेल आणि तिथे वनस्पतीसृष्टीसुद्धा वनस्पतीचं एक जग आहे. त्याच्यामध्ये आपण दलदलीचा भाग म्हणजे कमळ हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, म्हणजे उदाहरणं दाखवलेली आहे. तर त्याच्याबरोबर अनेक जीवसृष्टीसुद्धा त्याच्यावर अवलंबून आहे. पण जर खाड्यांवर आक्रमण झालं तर हे उरलेलं पाणी जाणार कुठे? मग त्याचं वस्तीमध्ये आपण पाहायला मिळतं की पावसाळ्यामध्ये तर त्याचं स्वरूप अधिकच तीव्र झालेलं की ते पाणी कुठेच पडत नाही, ते एकाच ठिकाणी साचवून राहतं, गटावरून टाकतं. अनेक प्रकारच्या गोष्टी आपण त्या टेलिव्हिजनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ते पोहोचवत असताना आपल्याला ते जे दृश्य आहे ते पाहायला मिळतं.
मुंबईची मुंबई हा शब्द जर तिथं वापरत असला तरी एका क्षणामध्ये काय होऊ शकतं, कारण ते सगळं तुमचं पाण्यावरच आधारित आहे असंही आपण म्हणू शकतो. तर अशा या टोलेजंग इमारती तिथे उभ्या राहिल्या. माणसाने औद्योगिकरण केलं, माणसाने आधुनिकीकरण केलं. आज त्याचं रूपांतर पुन्हा अजून उपनगरांमध्ये पर्यंत ते वाढवत गेलेलं आहे आणि स्वतःच्याही केवळ आणि केवळ माणसाच्या स्वतःच्या फायद्यासाठी. म्हणजे जरी त्यांनी कितीही म्हटलं, म्हणजे याआधी सुद्धा माणूस म्हणजे भारतासारख्या देशाचा जर विचार केला फक्त तो जगाशी कमी जोडलेला असेल, परंतु तो स्वयंपूर्ण होता. पण आज नेमकी त्याच्या उलट परिस्थिती जगाला केल्याचं रूपांतर तुम्ही प्रसार माध्यमांच्या याच्यातून करताय. तर त्यावेळेस आपल्याला अनेक गोष्टी ठाऊक होतात आणि त्यामुळं आपण स्वतःला बदलवण्याचा प्रयत्न करत असतो. पण तिथे एक माणसाची ज्या पुढच्या पिढ्या आहेत त्यातली ती बाल्यावस्था जी आहे तर ती कुठेतरी गोंधळात पडून राहिलेली आहे. तिला हालचाल करायला जागा नाही असंही आपल्याला या कवितेतून कवीला सांगायचं. आपण आधी कवितेचं प्रकट वाचन करूया आणि त्याच्यानंतर त्या कवितेचं त्या चरणानुसार त्याचं स्पष्टीकरण करूया. समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतीच्या गजांआड. तो संत्रस्त म्हणजे त्रासलेला वाटतो संध्याकाळी पिंजारलेली दाढी आणि झिंजा. हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे, ज्याचं बालपण उंचच उंच पण अरुंद झालंय आणि त्याची त्याला कल्पनाच नाही. समुद्राच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ उतरत येतं आणि शिरून तो वळवतो डोळे इमारतीच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय, बसची चाकं. समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने. तेव्हा तो मनातल्या मनातच मुक्त होऊन फिरू लागतो शहरातल्या रस्त्यांवरून वस्त्यांमधून. उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो स्टेशनमधल्या बाकावर. एकाएकी समोरच्या रुळावरील रहदारी पाहत हातांवर डोकं ठेवून अर्धमिटल्या डोळ्यांनी त्याला आठवतं त्याच्या शेजारी पाय मोडून कसं कसं झोपलेलं एखादं होऊन, ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाका एवढं आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी. समुद्र खिन्न हसतो आणि शिनलेल्या पापण्या मिटून घेतो. त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची, वयस्कांच्या शहरात. तर हे कवितेचं जे प्रकट वाचन आता आपण पाहिलेलं आहे त्याच्यानुसार नक्कीच तुमच्या लक्षात येईल की वयस्कांच्या शेवटचं वाक्य आहे. कविता ज्यावेळेस तुम्ही हे लेक्चर अभ्यास पाहणार आहात तर पुस्तक समोर ठेवा, आधी पूर्ण प्रकट वाचन करून घ्या स्वतः आणि म्हणजे नेमकं तुम्हाला मॅडम काय सांगताय त्या लेक्चरमध्ये ते तुमच्या लक्षात येईल. तर वयस्कांचं शहर, वयस्क ते प्रौढ झालेलं आहे प्रत्येक बाबतीमध्ये असं ते शेवटचं वाक्य आहे. मी पहिल्यांदा तुम्हाला स्पष्ट करतो की प्रत्येक बाबतीमध्ये त्याला पुढे जायचे म्हणजे माणसाची जशी एक वाढण्याची एक अवस्था असते तसं त्या शहराची सुद्धा एक प्रौढ अवस्था आहे. इथे तर वयस्क म्हणजे आता ते जणू काही बऱ्यापैकी प्रौढ आणि वृद्धावस्था आपण ज्याला म्हणतो त्यांच्या. तर इथे सगळं जबाबदारी, स्वावलंबीपणा या सगळ्या गोष्टी, स्वयंपूर्ण किंवा ज्याला आपण परिपूर्ण अशा शब्द वापरत असतो. तर हे आपल्याला हवं आहे, पण आपल्या या कृतीमुळे किंवा आपल्या या बदलामुळे त्या छोट्या बाळांचं काय होतं, त्यांचं जीवन किती आपण संकुचित वृत्तीचं ठेवलेलं आहे. त्यांचं जीवन फक्त एका बाकावर पाय म्हणजे 10 बाय 10ची खोली म्हणजे तेच येतं की हातपाय पसरायला खोली जागा भेटेल झोपण्याला, तेवढंच ते जीवन आपण संकुचित करून ठेवलेलं आहे. म्हणजे तुमचं घर म्हटलं तरी 10 बाय 10चं, तुमचं ऑफिस म्हटलं तरी सुद्धा ते 10 बाय 10चं आणि त्याच्यामुळे तुमची नजर त्याच्या पलीकडेच जात नाही. मग तुम्हाला विस्तारलेलं आकाश, अथांग पाण्याने भरलेला समुद्र, वृक्ष, त्याच्यावर असणारे जे इतर जीव आहेत, पशु असतील, पक्षी असतील, प्राणी असतील आणि त्या सगळ्यांवर त्याचा परिणाम कुठेतरी होताना पाहतो. त्यातल्या त्यात या माणसाचं, त्या शहराचं आणि त्या ठिकाणी त्या लहान मुलाचं काय होणार ही एक चिंता जणू काही त्या समुद्रालाच लागून राहिलेली आहे असं आपल्याला ते पाहायला मिळतं. त्यांचं जे पहिलं वाक्य दिलेलं आहे, समुद्र कोंडून पडलाय गगनचुंबी इमारतीच्या गजांआड. गज म्हणजे ज्या लोखंडाच्या जोरावर तुम्ही टोलेजंग इमारती
टॉवर म्हणूया आपण. इथे इमारती हा फक्त शब्द वापरलेला आहे, पण टॉवर म्हणजे गगनचुंबी का म्हटलेलं आहे, कारण त्याच्यावर अगदी 100-150 पर्यंत सुद्धा मजले आहेत. आणि मग इथे जे एक उदाहरण दिलेलं आहे, 32व्या मजल्यावरील मुलाचं त्यांनी उदाहरण दिलं. 32व्या पर्यंत म्हणजे त्याच्याहीपेक्षा जास्त आहेत. पण समुद्र कोंडून पडलाय म्हणजे त्याचं जे मूळ स्वरूप आहे, समुद्र पाहायचा आहे म्हटलं तर तो शोधावा लागतोय. अशी त्या मुंबईसारख्या शहराची, म्हणजे आता मुंबईचा समुद्र जर आपण पाहिला तर जुहू बीच असेल, त्याच्यानंतर मलबार हिल असेल, त्याच्यानंतर गेटवेच्या तिथला थोडासा भाग असेल, म्हणजे असे जी जी शहरं किंवा एक ठिकाण आपण म्हणूया ती त्या ठिकाणी बसलेली आहे. तर किंवा गिरगावची चौपाटी आपण पाहतो, म्हणजे तो एक महत्त्वाचा भाग जरी असला, पॉईंट जरी असला लोकांच्या फिरण्याच्या दृष्टिकोनातून, पण तरीसुद्धा तिथे जाईपर्यंत आपला जीव गुदमरतो, श्वास गुदमरतो. अशा वस्त्यांमधून, अशा उंचच्या उंच टोलेजंग औद्योगिकरण ज्या ठिकाणी झालेलं आहे, अशा ठिकाणावरून आपल्याला तिथपर्यंत पोहोचावं लागतं. आणि ह्या गगनचुंबी इमारतीच्या गजांआड त्याला आपल्याला शोधावं लागतं. तो संत्रस्त वाटतो संध्याकाळी पिंजारलेली गाडी आणि जिंजा. हा शब्द का वापरलेला असेल, तर एखाद्या व्यक्तीचं आयुष्य ज्यावेळेस ते भरकटतं किंवा तो पूर्णपणे एखाद्या विचाराने तो वेडावून जातो, तर त्यावेळेस त्याचं स्वतःकडे लक्ष जात नाही. मग अशा वेळेस त्याची जी अवस्था आहे की त्या समुद्राची अवस्था, म्हणजे बऱ्यापैकी लोक संध्याकाळी त्या बीचवर फिरायला जात असतात आणि तिथे गेल्यानंतर ते काही शहाण्यासारखे वागतात का? नाही, तर ते अतिशय गलिच्छ प्रकारे आपण म्हणजे ज्यावेळेस समुद्रावरून सगळे 9-10च्या नंतर घरी येत असतील त्यावेळेस त्याची अवस्था तिथं पूर्णपणे विस्कटलेली अशा पद्धतीचं, म्हणजे त्याचं जे मूळ सौंदर्य आहे ते कुठेतरी नष्ट झालेलं आहे. आज जर तुम्ही आत्ताच्या वेळेला जर तुम्ही तिथे गेला तर ज्या किनाऱ्याकडे येणाऱ्या लाटा आहे त्याचा दुर्गंध येतो, कारण शहरामधली सगळीच्या सगळी घाण आपण त्याच्यामध्ये सोडलेली आहे आणि त्या पूर्ण त्याचं जे मूळ स्वरूप आहे तेच पूर्णपणे बदलून गेलेलं आहे. ते पाणी मूळ त्याचा जो रूप आहे ते बदलून त्याच्यामध्ये इतर सगळ्या गोष्टी मिसळून त्याला एक वेगळाच काळा रंग, एक वेगळाच गंध, दुर्गंधी आपण म्हणूया, हे सगळं आपल्याला पाहायला तिथे मिळतं. हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या हा समुद्र आहे. तो हताश होऊन, म्हणजे आता जणू काही त्याच्याकडे काही त्याचं स्वावलंबन आहे ते कुठेतरी धुक्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे तो हताशपणे पाहत असतो समोरच्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे, ज्याचं बालपण उंच पण अरुंद झालं. तो जरी 32व्या इमारतीत असला तरी त्याचं खेळायला त्याला जागा आहे का त्या इमारत त्या ठिकाणी, किंवा तो ज्या बिल्डिंगमध्ये आहे तिथे खाली जागा आहे का, किंवा त्याचं एक आयुष्य. मग हे झालं श्रीमंतांच्या बाबतीतचं, म्हणजे तिथे सुद्धा ते किती श्रीमंत असले, भौतिक सोयीसुविधांमध्ये ते स्वतःला फार काय सुखी मानत असले, पण बालपण म्हणजे काय, बालपणाची व्याख्या आहे की ती कशी उन्हाळ असते, बागडणारी, कशीही कुठेही पडणारी, धडपडणारी, मातीमध्ये खेळणारी आणि कुठल्याही गोष्टीचा त्यांना बाकीच्या व्यवहाराचा कुठल्याही प्रकारचा गंध नसतो. आपण कसं दिसतोय, आपल्याला काय हवं आहे, ह्या सगळ्या गोष्टी ह्या स्वार्थाला चिकटलेल्या गोष्टी असतात त्या त्यांच्याकडे नसतात. तर अतिशय निरागस असं बालपण जे आहे तो हा सगळी भौतिक सुविधा असणारं हे श्रीमंत बालपण आपण म्हणूया, तिथे सुद्धा ते संकुचित झालंय. आणि शेवटी नंतर त्यांनी खाली एक उदाहरण दिलेलं आहे की ज्यावेळेस त्या समुद्राचं लक्ष कुठे जातं, इमारतींच्या पलीकडं, म्हणजे तिथं रेल्वे स्टेशन आहे, तिथं गर्दीची सगळी ठिकाणं आहे, अशा ठिकाणी ज्यावेळेस त्याचं मन फिरून येतं तर तिथे सुद्धा उशिरा रात्रीपर्यंत त्याला स्टेशनवरच्या बाकावर एकाकी समोरच्या रुळांवरील राहदारी पाहत हातांवर डोकं ठेवून अर्धमिटलेल्या डोळ्यांनी त्याला आठवतं त्याच्या शेजारी पाय म्हणून कसं झोपलेलं एखादं मूल, ज्याचं बालपण त्या स्टेशनवरला बाका एवढं, म्हणजे कितीही तुम्ही श्रीमंत असाल किंवा किती गरीब, तर जर ज्यावेळेस तुम्ही त्या दोघांची तुलना करता तर दोघांचंही बालपण एक सारखंच आहे. ते एका संकुचित वृत्तीत आलेलं आहे. त्यांना खेळणं, बागडणं, उन्हाळपणा आणि मनसोक्त जीवन हे जे माणसाच्या आयुष्यातलं, म्हणजे इतर प्राण्यांचा जर आपण विचार केला तर माणसाला वयाच्या जवळजवळ 20 वर्षापर्यंत
म्हणजे आजकाल तर आपण 30 वर्षसुद्धा घेऊया, कारण तोपर्यंत तुम्ही जबाबदार होत नाही. म्हणजे जोपर्यंत तुम्हाला नोकरी, व्यवसाय किंवा तुमचा संसार या सगळ्या गोष्टी येत नाही, तोपर्यंत तुम्ही डिपेंड असता आईबाबांवर आणि आपले जे आजूबाजूचे नातेवाईक असतात ते तुम्हाला सांभाळूनसुद्धा घेतात. पण जर आपण खऱ्या आपल्या बालपणाचा जर विचार केला, तर इतर प्राण्यांचा विचार करा की एखादं गाईचं वासरू आहे किंवा बकरीचं जे छोटं बकरू आहे ते शेळीचं, तर ते जन्माला आल्यानंतर अर्ध्या 1 तासामध्ये ते लगेच उठतं आणि ते स्वतः मग 2-3 दिवस ते आईचं ते दूधसुद्धा पितं, पण थोड्याच दिवसामध्ये ते लगेच पाला चावायला लागतं आणि 15-1 दिवस झाले की ते लगेच स्वतः सगळं, म्हणजे जोपर्यंत आपण 20-30 वर्षाचं होतं ते 1 महिन्यामध्ये त्याचं ते पूर्ण झालेलं असतं. तसं माणसाचं नाही आहे ना. माणूस हा एक देवाची वेगळी कलाकृती आहे आणि त्याला सुरुवातीच्या पहिल्या 20 वर्षामध्ये खरंच खूपच आराम आहे आणि एक आनंददायी जीवन आहे. पण आजच्या या सगळ्या स्पर्धा, आधुनिकीकरण, शहरीकरण, डेव्हलपीकरण आपण ज्याला म्हणतो, ही सगळा बदल आपल्याला गरज आहे. त्या सगळ्यामध्ये कुठेतरी बालपण ते श्रीमंताच्या घरचं असू दे किंवा गरिबाच्या ते कुठेतरी कोंडून पडलेलं आहे, ते संकुचित झालेलं आहे, ते नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. असं ह्या अथांग हा शब्द म्हणजे ज्याचा थांगपत्ता लवकर लागत नाही किंवा जिकडे तुमची दृष्टी जाते तिथपर्यंत तुम्हाला ते पाणीच पाणी पाहायला मिळते. तर अशा प्रकारचं महत्त्वाचं जीवन असताना आपण कुठे नको त्या ठिकाणी आपला वेळ आणि आपलं पुढच्या पिढ्यांचं जीवन आपण कुठेतरी त्याला काय आपण एक लगाम लावतो आहे असं आपल्याला कवीला इथे त्या जणू काही त्या निसर्गाच्या माध्यमातून सांगायचं आहे. समुद्राच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ उतरत येतं आणि शिणून तो वळवतो डोळे. इमारतीच्या पलीकडच्या रस्त्यावर थकलेल्या माणसांचे पाय आणि बसचे चाक. म्हणजे शहर म्हटलं की आपल्याला या सगळ्या गोष्टी म्हणजे पहाटेपासून जे सुरू झालेलं असतं, कधी कधी रात्रभर सुद्धा, म्हणजे 3 शिफ्टमध्ये हे सगळं चालू असतं. त्याच्यामुळे मुंबईचा जर विचार केला, मुंबई अशा शहराचा, तर ती कधीही झोपत नाही, ती कायम जागी आहे, जागृत अवस्थेत आहे असं म्हटलं जातं. कारण तिथे सतत काम चालू असतं शिफ्टचं आणि त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला रहदारी माणसं त्यातल्या त्यात सकाळची वेळ आणि संध्याकाळी ची वेळ जी आहे तर त्याच्यामध्ये ती गर्दी आपल्याला जास्त पाहायला मिळते. समुद्र अस्वस्थ होऊन जातो शहराच्या आयुष्याच्या विचाराने की हे सगळं इतकं झालं आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट एखादं फुलपात्र आहे, ज्यावेळेस आपण ते पाणी ओततो आणि ते भरून खाली सांडत असतं, तर तिथे जागाच शिल्लक नाही. म्हणजे ते सगळं ऑलरेडी पूर्णपणे ती जागा भरलेली आहे. आता तुम्ही अजून त्याच्यामध्ये काय करता, पण तुम्ही जे काही नवीन करताय तर ते पूर्णपणे नष्ट तर होणार नाही ना, कारण अधिक पाणी होतं गेलं तर ते आहे ते पण सुद्धा त्याच्यात सांडून जातं. तर त्याच पद्धतीनं या शहराचं आयुष्य असंच जर असेल तर या शहराचं आयुष्य काय असेल, किती असेल, आणि शहरच म्हणजे त्याच्याच बरोबर तिथे येणारे सगळेच सजीव मनुष्यसुद्धा. तेव्हा तो मनात मुक्त होऊन फिरू लागतो शहरातल्या वस्त्यांवरून उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो स्टेशनमधल्या बाकावर एकाकी. समोरच्या रुळावरील म्हणजे रेल्वे हा त्याचा श्वास आहे त्या मुंबई शहराचा. तर लाईफ लाईन असं त्याला म्हटलं जातं. आणि मग अशाच ठिकाणी ते मगाशी 2 उदाहरण दिलेले आहे की एक अति सगळ्या काय म्हणूया आपण त्याला अनुकूल परिस्थिती असणारं किंवा मोठी सोयीसुविधा असणारं लहान मूल त्याचं बालपण आणि गरिबी असणारं बालपण, तर हे दोन्ही तिथं त्याला सारखंच खायला मिळतं. आणि त्याची कल्पना असावी किंवा नसावी त्याला. समुद्र खिन्न बसतो आणि शिंदलेल्या पापण्या मिटून घेतो. त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची, वयस्करांच्या शहरातून. म्हणजे इथे त्या ठिकाणी त्यांना एक प्रकारे त्या मनुष्याची म्हणजे निसर्ग हा आपला, तुम्ही निसर्गाकडे चला, निसर्ग आपला गुरु आहे, निसर्ग आपला सखा आहे. त्यातली प्रत्येक गोष्ट, झाड असेल, दगड असेल, रेती असेल, पान आहे, फूल आहे, पशु आहे, पक्षी असतील, विहीर आहे, तलाव असेल, जे जे काही निसर्गामध्ये ज्या सगळ्या आकाश आहे, जमीन, या सगळ्या वस्तू ज्या गोष्टी येतात तर त्या सगळ्या आपल्याला भरभरून काहीतरी शिकवत असतात. फक्त त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण ठेवला, आपण तो दृष्टिकोन पूर्णपणे विसरून गेलेलं आहे आणि भविष्यामध्ये मग ते आपल्याच ढासाला कारणीभूत ठरेल. तिथे आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मागून घेणं आपण त्याला म्हणतो ना, स्वतःचं नुकसान करून घेणं, तर असं काहीतरी घडणार आहे. तर ही एक धोक्याची घंटा आपल्याला कवी वसंत डहाके यांनी या कवितेमधून दिलेली आहे. कारण
पाण्यावर असलेले जीवन आहे, पाणी सजीव गोष्टी स्वतःकडे ठेवतो, मृतप्राय गोष्टी बाहेर टाकून देतो, तसं तर काहीतरी होणार नाही. किंवा तो एक संभ्रम अवस्थेमध्ये आहे की हा माणूस जर लवकर शहाणा नाही झाला तर त्याचं पुढील भवितव्य काय आहे, हा एक प्रश्नचिन्ह आहे आणि तो माणसासमोरच त्यांनी ठेवलेला आहे. त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी सोडवायचं आहे, हेही आपल्याला या कवितेतून लक्षात येतं. अशा प्रकारे समुद्र कोंडून पडला आहे या कविता आपण ह्या ठिकाणी अभ्यासलेली आहे. धन्यवाद.